गेल्या 1 वर्षापासून मराठा समाजासाठी आरक्षणासाठी झगडणारे हमरातुमरीची भाषा करून याला पाडू त्याला पाडू, तू येतोच निवडून कसा, याची आहे त्याची आहे या शब्दामध्ये भाषा बोलून राहणारे आणि लोकांचे मन जिंकणारे मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या हमरातुमरीच्या भाषेला आणि यांच्या सगळ्या सोयऱ्यांची मागणी सरकारने मान्य करून ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीच्या विरोधात आता संविधानाचे निपुण एकदम आपल्या थोडक्या भाषेत आपली मांडणी करणारे लोकांना मुद्दे पाठवून देणारे ॲडव्होकेट महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब हे आता जरांगे पाटील यांच्या हमरातुमरीच्या भाषेविरुद्ध मैदानामध्ये उतरले आहेत। जरांगे पाटील यांचा जो मुद्दा आहे की सगळे सोयरे आहे हे यांची आदेशामध्ये नोंद करावी आणि अध्यादेशामध्ये नोंद करावी आणि सगळे सोयऱ्यांच्या भरोशावरती ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं आणि ज्या सगळ्या सोयऱ्यांच्या नोंदी सुद्धा सापडतात त्यांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण हे देण्यात यावं ही मनोज जरांगे पाटलांची विशेषतः मागणी आहे। पण ह्याच मागणीच्या विरोधात आता प्रकाश आंबेडकर साहेब हे मैदानामध्ये उतरले आहे। तुम्हाला जर आठवत असेल तर लोकसभेच्या काळामध्ये किंवा लोकसभेच्या 1-2 महिन्याआधी प्रकाश आंबेडकर साहेब हे वेळोवेळी मनोज जरांगे पाटीलला सल्ला देत असताना, मनोज जरांगे पाटलांचे मार्गदर्शन करत असताना किंवा मनोज जरांगे पाटीलला पुढचं तुमचा पॅटर्न कसा असावा किंवा पुढचं तुमचे इश्यू कसे फेस करावं तुम्ही किंवा लोकांसमोरपर्यंत मागण्या कशा पोहोचावं किंवा मराठा आरक्षणाला सपोर्ट करणारे प्रकाश आंबेडकर साहेब हे आता मनोज जरांगे पाटलांच्या त्याच आदेशाविरुद्ध दंड ठोकून मैदानात उतरले आहे। आरक्षण बचाव रॅली तसेच संविधान बचाव रॅली हे प्रकाश आंबेडकर साहेब आता महाराष्ट्रामध्ये सुरू करत आहे। तर महाराष्ट्राचं राजकारण आता तुम्हाला जर समजायचं असेल तर लोकसभा चुनाव म्हणजे लोकसभा चुनावामध्ये 2024च्या लोकसभा चुनावामध्ये ज्या प्रकारे समाज हा पोलराईज झाला, प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश साहेब आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेमध्ये युती करण्याचं इथपर्यंत गोष्टी झाल्या की मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर हे लोकसभेमध्ये युती करून लोकसभेच्या निवडणुकीला समोर जातील। पण कदाचित कानो ज्या लोकसभेमध्ये मनोज जरांगे पाटील प्रत्येक लोकसभा क्षेत्रातून 20, 25, 30 लोकसभा उमेदवार उभे करू ही भाषा बोलत होते, ते मनोज जरांगे पाटील शेवटी एक उमेदवारावरती आले की आता एकच उमेदवार देऊ आणि ते पण सुद्धा त्यांनी डिसिजन बदलून आता आम्ही फक्त पाडापाडी करू आणि महाविकास आघाडीच्या मागे पूर्ण मराठा समाजाला उभा करणारे मनोज जरांगे पाटील साहेब यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांना सोडलं, बाकीच्यांना सोडलं आणि आपली सगळी काही जी प्रतिष्ठा त्यांनी लावली होती, सगळं काही जे मराठा आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाला त्यांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज त्यांच्या आव्हानाला उत्तर देताना किंवा समर्थन देताना बघितल्यानंतर त्यांनी आपला पूर्ण पाठिंबा हा महाविकास आघाडीच्या मागे उभं केला आणि जे आंदोलन अराजकीय असं चाललं होतं किंवा जे आंदोलनाची मागणी ही मूळ मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी होती, ती मागणी बाजूला ठेवून याला पाडू त्याला हेच करू त्याचं हेच करू ह्या मागण्यांपर्यंत मनोज जरांगे पाटील येऊन पोहोचले। या 2-4 दिवसातल्या मनोज जरांगे पाटील यांचे जर वक्तव्य तुम्ही बघत असाल, प्रवीण दराकरांबद्दल झालेला वाद असो, प्रसाद लाडबद्दल झालेला वाद असो, ज्या प्रकारची अवाच्य भाषा, ज्या प्रकारची गलिच्छ भाषा मनोज जरांगे पाटील उभे करतात, मनोज जरांगे पाटील बोलतात। मनोज जरांगे पाटील साहेब तुम्हाला याआधी पण सांगितलं की महाराष्ट्राचं मराठा आरक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला कुणाचीच गरज नाही। आज महाराष्ट्राचा 35% मराठा समाज हा तुमच्या मागे उभे आहे, मुसलमान समाज हा तुमच्या मागे उभा आहे। मोठ्या प्रमाणावरती जो समाज तुम्हाला सपोर्ट करतो, ओबीसी मधला जो समाज ज्यांना वाटतं की हो मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, तो समाज सुद्धा तुमच्या मागे उभा आहे। म्हणजेच महाराष्ट्रातील एकूण 50% समाज तुमच्या मागे उभा असताना तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकता आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या प्रकारचं तुम्ही आता सडक से जाएंगे, डांबरी से जाएंगे, बेसन भाकर खाएंगे अशा भाषेमध्ये जो महाराष्ट्र तुम्ही अशा भाषेमध्ये जी आवडती भाषा लोकांना जी भाषा तुमची आवडते त्या भाषेमध्ये तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकता। जो महाराष्ट्र पुरोगामी आहे, जो महाराष्ट्र सुसंस्कृत आहे किंवा जो महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, आज पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर येतो, त्या पहिल्या क्रमांकावरील महाराष्ट्राला अतिशय पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी तुम्ही तुमची भाषा आणि तुमचं जे संविधानाचं नॉलेज आहे ते वापरू शकता आणि महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर तुम्ही होऊ शकता। आणि एकदा जर का तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर मराठा समाजाला रिझर्वेशन का तुम्ही मराठा समाजाला कोणत्याही समाजाचं रिझर्वेशन काढून मराठा समाजाला रिझर्वेशन देऊ शकता। मित्रांनो, परत मुद्द्यावरती येतो। प्रकाश आंबेडकर साहेब यांची जी मागणी आहे की सगळे सोयरे हा जो मुद्दा आहे हा धोकादायक आहे। सगळे सोयरे हा जो मुद्दा आहे हा धोकादायक याच्यासाठी आहे की संविधानामध्ये सगळे जे असतात, तुमचे सगळा भाऊ असू, सगळी बहीण असू किंवा तुमचे वडील यांचे जे दाखले असतात ते तुम्हाला आरक्षण मिळवण्यासाठी कामी येतात, पण संविधानामध्ये सोयरे यांचा उल्लेख कुठेही नाही। त्यामुळे सगळे सोयरे याला त्याला त्याच्याहून आरक्षण मिळणं हे संविधानामध्ये तरतूद नाही। आणि अशा प्रकारे जर सरकार जर एका व्यक्तीपुढे, एका व्यक्तीच्या अराजकतेपुढे, एका व्यक्तीच्या माजवलेल्या अराजकतेपुढे जर झुकत असेल तर उद्या कुणीही रस्त्यावरती बसेल आणि कोणत्याही प्रकारची मागणीला सुरुवात करेल। हा देश किंवा हा महाराष्ट्र
हा अतिशय मागासवर्गीय महाराष्ट्र होण्यामध्ये काही वेगणार नाही. कारण की ज्या प्रकारची आग आज महाराष्ट्रामध्ये लागली आहे, ज्या प्रकारचं ओटचं पोलरायझेशन आज महाराष्ट्रामध्ये झालं आहे आणि ते कुणामुळे झालं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. मनोज जरांगे पाटील साहेब काही दिवसाआधी एक सेशन बोलून सगळ्या सोयऱ्यांमधून आरक्षण देता येईल का, की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देता येईल का, अशी एक मीटिंग महायुती यांनी आयोजित केली होती. पण त्याच्यावरती बायकॉट हा महाविकास आघाडीने केला. तेव्हा मनोज जरांगे पाटील साहेब फक्त तुम्ही एवढे बोलले, अरे तुम्हाला जायला काय झालं होतं, बस. त्याच्यावरती नाही, ज्या प्रकारची गलिच्छ भाषा, ज्या प्रकारची अरेरावी, ज्या प्रकारची शिवीगाळ, ज्या प्रकारचं तोंड तुम्ही महायुतीच्या नेत्यांसाठी उघडता, ते तुम्ही खरंच ज्यांनी 40 वर्ष सत्तेत राहून, ज्यांनी 4 वेळेस मुख्यमंत्री होऊन, जे देशामध्ये केंद्रीय मंत्री झाले, जे डिफेन्स मिनिस्टर झाले, त्यांच्याबद्दल उघडणार आहात का? ज्यांनी मराठा आरक्षणाचा खरंच धोका दिला, ज्यांनी मराठा समाजावर खरंच अन्याय केला, त्यांच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? की लोक जसे म्हणतात की तुम्ही सुपारी घेतली आहे, शरदचंद्र पवार साहेब यांच्या नावाची यांची सुपारी तुम्ही घेतली आहे की विधानसभेपर्यंत महायुतीचा पराभव करणं, जसं लोकसभेमध्ये तुम्ही अराजकीय आंदोलनाला राजकीय केलं आणि महाविकास आघाडीचा तुम्ही उघड प्रचार केला. महाविकास आघाडीचा प्रचार केल्यानंतर लोकसभेमध्ये तुम्हाला प्रचंड यश मिळालं. तशाच प्रकारचं यश तुम्हाला विधानसभेतही मिळणार आहे. मी परत सांगतो, येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचा विजय हा खरंच कठीण आहे. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती समाज हा दुबळला गेल्यामुळे, ओबीसी समाज हा एकवट नसल्यामुळे, की ओबीसी समाज याचं एकीकरण खरंच कठीण आहे. ओबीसी समाज हा कधीही एकू शकत नाही. कारण की त्यांच्यामध्ये असलेले अंतर्विवाद, वेगवेगळ्या जातींमधले अंतर्विवाद, 400 पेक्षा अधिक जाती ओबीसी समाजामध्ये येतात. पण मराठा एक जात आहे ज्याची पॉप्युलेशन महाराष्ट्रामध्ये अराउंड 35% आहे. एवढा प्रचंड प्रमाणावरती लोकांचा पाठिंबा असताना कोणीही इलेक्शन जिंकेल. त्याचसोबत मुस्लिमांबद्दल असं म्हणलं जातं, पहिले आपला भाई, फिर जो भाजपा आ रही, फिर अगले जो भी चुन के जाए. तो त्यांचं टार्गेट एक स्पेसिफिक ठरलेलं आहे, जो भाजपाला हरवेल त्याला मुस्लिम समाज वोट देईल. तर आज मनोज जरांगे पाटील, उद्धव ठाकरे साहेब असतील, शरदचंद्र पवार साहेब असतील किंवा काँग्रेस ही पारंपरिक हे मुसलमानांचे हिरो बनून बसलेले आहे. तर तुष्टीकरणासाठी हे काहीही करू शकतात. कोल्हापूरच्या विशाळगडावरती काय झालं आणि कोल्हापूरच्या विशाळगडावर मुस्लिमांचं रक्षण किंवा अतिक्रमणाचा बचाव करण्यासाठी कोण गेलं हे सुद्धा आपण बघितलं. खरंच राजे तुम्ही आहात, तर हेच राजे तुम्ही बघितले की विशाळगडावरती अतिक्रमण करून हे अतिक्रमण लँड जिहाद ज्या प्रकारचा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये माजवण्यात आलेला आहे, तो लँड जिहाद तुम्हाला घेऊन डबेल. बांगलादेशमध्ये काय होतंय, फ्रान्समध्ये काय होतंय, UK मध्ये काय होतंय, जर्मनीमध्ये काय होतंय बघा, आणि नंतर ठरवा. अरे देशच वाचला नाही तर तुमचा धर्म कुठून वाचेल, धर्मच वाचला नाही तर तुमची जात कुठून वाचेल, आणि जातच वाचली नाही तर रिझर्वेशन कुठून घ्याल. रिझर्वेशन हा मराठा समाजाचा अधिकार आहे. पण ते रिझर्वेशन ॲट द कॉस्ट ऑफ काय? ते रिझर्वेशन ॲट द कॉस्ट ऑफ पोलरायझेशन, दोन समाजामध्ये दुभंग माजवणे, याच्यावरून रिझर्वेशन. मराठा समाजासाठी 10% रिझर्वेशन सरकारने वेगळं केलं आहे, त्याचा लढा द्या. त्या सुप्रीम कोर्टामध्ये ते रिझर्वेशन कसं टिकवता येईल याच्यासाठी लढणं महत्त्वाचं, की याला शिवी काढू त्याला शिवी काढू, एकही आमदार येणार नाही, एकही आमदार कसा येतो हे बघतो. अशाने फक्त समाजामध्ये तिढा जाणार, दुसरं काही होणार नाही. मनोज जरांगे पाटील साहेब, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की राजकारण करायचं असेल तर खुल्लम-खुल्ला राजकारण करा. तुम्ही महाराष्ट्रामध्ये 288 उमेदवार उभे करा आणि 288 जागी तुम्ही जिंकून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा आणि मग मराठा समाजाला रिझर्वेशन द्या. कारण की तुम्हाला जर वाटत असेल की मराठा समाजाला रिझर्वेशन महाविकास आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर देईल, तर तुमचं चुकीचं आहे. अरे ज्या शरदचंद्र पवार साहेबांनी 4 वेळेस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला रिझर्वेशन दिलं नाही, मराठा समाजाचे सगळ्यात मोठे शत्रू शरदचंद्र पवार साहेब, त्या शरदचंद्र पवार साहेबांकडून जर मराठा रिझर्वेशनची अपेक्षा तुम्ही जर ठेवत असाल, तर मनोज जरांगे पाटील साहेब, तुमच्या एवढे श्रेष्ठ तुम्हीच फक्त त्या गोष्टीचा विचार करावा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि तुमचे मतं सुद्धा काय असतील हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.